आणि तो माझा हट्ट काही पूर्ण केला नाही. पण हा माझा हात त्यांच्या हातामध्ये घेऊन मला एक वचन दिलं. ते मला म्हणाले, रामू, ही तुझी शेवटची इच्छा असली तरी मी आज काय, उद्या काय, भविष्यात कधीच पूर्ण करू शकणार नाही. पण मी तुला एक असं वचन देतो, मी एक असं पंढरपूर उभारून दाखवेल जिथला पांडुरंग हा प्रत्येक माणसाला माणूस म्हणून पाहणारा असेल. तिथे कसलाही जातीभेद, धर्मभेद मुळीच नसणार नाही. असं पंढरपूर मी तुला उभारून दाखवेन. बाळांनो, त्या दिवशी माझ्या साहेबांनी मला फक्त वचन दिलं असं नाही, तर माझ्या साहेबांनी ते वचन पूर्ण सुद्धा केले. आता मला मोठ्या आवाजामध्ये सांगा की माझ्या साहेबांनी उभारलेलं ते पंढरपूर म्हणजे नेमकं काय हो? होय बाळांनो, माझ्या साहेबांनी उभारलेलं ते पंढरपूर म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी आहे. म्हणून तुमच्या जीवनातला अनमोल वेळ काढून एकदा तरी माझ्या साहेबांनी उभारलेल्या त्या पंढरपूरची सुद्धा एकदा तरी वारी करा. तिथल्या नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट द्या. तिथल्या मंगलमय वातावरणाचा तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. कारण तिथला पांडुरंग हा प्रत्येक माणसाला देव म्हणून पाहणार आहे. तिथे कसलाही जातीभेद, धर्मभेद मुळीच नाही. म्हणून एकदा तरी त्या नागपूरच्या दीक्षाभूमीला सुद्धा तुम्ही सर्वांनी भेट द्या.